श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. अर्जुन मोठ्या अपेक्षेने, मोठ्या उत्साहाने, मोठ्या धीराने आणि मोठ्या सामर्थ्याने रणांगणावर आला खरा, पण आपले गुरु, आपले आजोबा, आपले नातेवाईक, आपले हितचिंतक, आपले सगळे सोयरे यांना पाहिलं आणि धनुष्यबाण खाली टाकून गर्भगळित अवस्थेमध्ये जाऊन माया, ममता, मोह, आपलेपणा या विकारांनी ग्रस्त होऊन, हातबल होऊन रथामध्ये कोलमडला, खाली बसला. हे कसं झालं माहिती आहे का? एखाद्या विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास करावा, परीक्षा हॉलमध्ये जावं आणि हातामध्ये प्रश्नपत्रिका पडली रे पडली की घाबरून जाऊन हातपाय लटपटून आता माझं कसं होईल असा विचार करून जर त्या परीक्षा हॉलमधून तो बाहेर पडला आणि काहीच उत्तर न लिहिता केवळ घाबरूनच परीक्षा हॉलमधून बाहेर आला, तर त्या मुलाची अवस्था कशी होईल, तशी अर्जुनाची स्थिती झालेली आहे. अर्जुन हा फार मोठा योद्धा आहे, महावीर आहे, महाशूर आहे, महारथी आहे आणि वर्षभर पांडवांनी युद्धाची तयारी केलेली आहे. आणि इतकं सगळं करून कौरवांनी 11 अक्षौहिणी आणि पांडवांनी 7 अक्षौहिणी असं 18 अक्षौहिणी सैन्य गोळा करून आता युद्ध सुरू होणार अशा वेळेला अर्जुनाच्या मनामध्ये हा भलताच विचार आला आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतायत, अरे अर्जुना, अशा या महत्त्वाच्या वेळेला तुझ्या मनामध्ये ही विपरीत बुद्धी का बरे निर्माण झाली? तुझ्यासारख्या ज्ञानी माणसांना अज्ञानाने का बरे गांजून टाकावं? तुला काय झालंय नेमकं? आता एक गोष्ट लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला विचारतोय याचा अर्थ भगवंताला माहीत नाही असं नाही. ज्या भगवंताने गीता सांगितली तो भगवंत त्रिकाल ज्ञानी होता, त्याला भूतकाळही माहीत होता, सध्या वर्तमान काळात काय चाललंय हेही माहीत होतं आणि उद्याचा भविष्यकाळ कसा असेल हेही त्याला माहीत होतं. परंतु इथे एक रहस्य लक्षात घ्या, जीवनामध्ये अशा प्रकारची आणीबाणी आल्याशिवाय, अशा प्रकारे परिस्थितीने खचून गेल्याशिवाय, गांजून गेल्याशिवाय, अशा प्रकारचा मोठा आघात सहन केल्याशिवाय, क्रायसिस आल्याशिवाय, अडचणी आल्याशिवाय, संकट आल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही.
असा जोरदार आघात जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आपण परमार्थ करण्याच्या लायक होत नाही, अधिकारी होत नाही. आणि म्हणूनच रामदास स्वामी या संदर्भात म्हणतात, संसार संगे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. अर्जुनाला हा पुढचा सगळा परमार्थ समजावून सांगायचा आहे. त्याला निमित्त करून ही गीता सांगायची आहे. आणि अर्जुनाच्या निमित्ताने हा उपदेश सर्व जगाला करायचा आहे असं भगवंतानी ठरवलेलंच होतं. आणि म्हणूनच त्याने ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. हे रहस्य समजून घ्या. गोंदवलेकर महाराजांचं एक फार सुंदर प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणतात, माणूस हा कधीही अनुभवाने शहाणा होत नाही, आणि जर अनुभवाने शहाणा झाला असता तर तो संतच बनला असता. आपण सर्व माणसं निर्लज्ज आहोत, कोडगे आहोत. कितीही अनुभव घेतले तरी आपण बदलत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे मान्य करा, तर आणि तरच आपल्याला काहीतरी बदलता येईल, सुधारता येईल. आम्ही त्यातले नाही असं जर म्हणून नाकं मुरडत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच बदल होणार नाही. किंवा हे वर्णन आम्हाला लागूच पडत नाही असं जर तुम्ही अंग काढून घेत असाल, किंवा हे काय चाललंय अशा अर्थाने या प्रवचनाकडे तुच्छतेने पाहत असाल तर तुमच्यामध्ये बदल घडून येणं कदापिही शक्य नाही. आणि आपल्याला बदलायचं आहे, आपल्याला प्रगती करायची आहे, आपल्याला परमार्थाकडे जायचं आहे, आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्यासाठी हा सारा खटाटोप चालू आहे. मी हे सगळं जे तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला सांगणं नसून माझं मलाच सांगणं आहे. अहो, या निमित्ताने मी सुद्धा भगवंताच्या प्राप्तीसाठीच प्रयत्न करतो आहे असं नाही का? आणि मी काय फार मोठा वेगळा आहे, शहाणा आहे, पंडित आहे असं नाही. मी तुमच्यासारखाच आहे. मग मलाही या गोष्टी लागू पडतातच ना. म्हणजे हे जे काही मी बोलतोय हे तुम्हाला उद्देशून नसून आधी मला उद्देशून आहे. आणि मला देखील माझ्या जीवनामध्ये हे बदल घडवून आणायचे आहेत. आणि म्हणून हा अभ्यास आहे. अर्जुनाला मोह झाला तसा आपल्यालाही मोह होतो. आपल्याही मनामध्ये नको तेव्हा नको ते विचार येतात. आणि आपल्या हातून सुद्धा अशी आणीबाणीची, संहाराची परिस्थिती निर्माण होते. अर्जुनाच्या मनामध्ये कारुण्य निर्माण झालं, अर्जुनाच्या मनामध्ये ममत्व निर्माण झालं. हे काही चुकीचं नाही आहे. पण असं घडलेलं असताना सुद्धा आपण आपल्या स्वतःला कसं सावरावं, कसं आपण आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढावं याचं ज्ञान आता आपण घेणार आहोत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये परिस्थिती ही कधी ना कधी अशी येतेच. विरोध हा होतोच, मनामध्ये द्वंद्व निर्माण होतच. त्यातून आपल्याला दुःख, खेद निर्माण होतोच. आणि म्हणूनच पहिल्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे. विषाद याचा अर्थ दुःख, खेद.
आणि या गोष्टी झाल्याशिवाय आपल्याला आनंदाची किंमतच कळणार नाही. कधी ना कधी नापास झालो तरच पास होण्यातला आनंद काय आहे ते कळेल. सायकल चालवताना पडलो तर तोल सांभाळण्याचा आनंद काय आहे तो कळेल. पोहायला शिकताना नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय पोहण्यातला आनंद कळणार नाही. स्वयंपाक करताना आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, हे विसरू नये. अहो, हाताला चटके बसल्याशिवाय भाकरी खाण्यातली किंमत कळणार नाही, त्याच्यातली मजा कळणार नाही, त्यातला आनंद कळणार नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं, जेव्हा परिस्थिती अशा प्रकारे हाताबाहेर जाते, तेव्हा ती भगवंताची आपल्यावर कृपा आहे असं समजावं. कारण या परिस्थितीतूनच आपल्याला परमार्थाकडे वळता येतं, अध्यात्माकडे वळता येतं. नाहीतर आपला प्रपंच जर सुखाने चालू राहिला, सगळी परिस्थिती जर मनासारखी असेल, आपली बायको, आपली मुलं सगळे चांगले वागणारे असतील, तर आपण प्रपंच सोडू कशाला? परमार्थ करण्याची गरजच काय आहे? आमचं छान चाललंय, मस्त चाललंय असं आपल्याला वाटणार नाही का? आणि जर खऱ्या अर्थाने आपलं छान चाललं, आपलं मस्त चाललं, आपल्याला आनंद मिळत असेल, तर या प्रपंचातून बाहेर पडून परमार्थ करावा असं आपल्याला आयुष्यात कधीतरी वाटेल का? नाही वाटणार. आणि जर आपल्याला असं वाटलंच नाही तर भगवंताची भेट होईल का? नाही होणार. जर आपण भक्ती केली नाही, भगवंतावर प्रेम केलं नाही, जर आपण या भक्ती मार्गावरून चाललो नाही, जर आपण पंढरपूरला गेलोच नाही, तर पांडुरंग कसा भेटेल? आणि या मनुष्य जन्माचं सार्थक कसं होईल? हा विचार नको का करायला? मग इतर प्राणी आणि मनुष्य प्राणी याच्यात फरक काय आहे? आपणही जर स्त्रीपासून मिळणारं सुख, कामवासना याच गोष्टीला महत्त्व देत असू आणि आपल्या देहाचं आणि देहासाठी करत करत आपण जर जीवन जगत असू, पोट भरण्याचाच विचार करत असू, तर मग इतर प्राण्यामात्रांमध्ये आणि मनुष्य प्राण्यामध्ये फरक काय राहिला? कारण बाकीच्या योनींमध्ये सुद्धा हे भोग भोगायला मिळतातच. सगळे प्राणी खातात, पितात, जेवतात, झोपतात, स्त्री सुख भोगतात, कामवासना भोगतात. मग आपणही जर तेच केलं तर मनुष्य जन्माला येऊन काय मिळवलं? आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात, मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्या, भगवंताची प्राप्ती करून घ्या, आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. आणि हेच आपल्या जीवनाचं, जगण्याचं, माणूस असण्याचं सार्थक आहे. आणि या गोष्टी करण्यामध्येच खरा पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम या 3 गोष्टी आपण करतो, किंवा धर्मही कदाचित करत नसू. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर अर्थ आणि काम हे 2च पुरुषार्थ आयुष्यामध्ये करत असतो. त्याला थोडी धर्माची, आचरणाची जर जोड दिली आणि मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने जर प्रयत्न केला तर आपलं खऱ्या अर्थाने कल्याण होईल, खऱ्या अर्थाने आपल्या या माणूस असण्याचं सार्थक होईल.
खऱ्या अर्थाने आपलं जीवन जगल्याचा आनंद मिळेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला बदलायचं आहे, भक्ती मार्गावर चालायचं आहे, अध्यात्म मार्गावर चालायचं आहे. आपल्या हातून परमार्थ घडून आला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपण हा गीतेचा म्हणजेच ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो आहोत. दुसरा अध्याय हा आपल्याला खूपशा गोष्टी शिकवणार आहे, सांगणार आहे. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि जीवन कसं जगावं, आदर्श कसं बनावं, आपलं आपण सार्थक कसं करून घ्यावं, आपणच आपल्या जीवनाचं कल्याण कसं साधावं, हे आपल्याला शिकायचं आहे. रामदास स्वामी म्हणतात, कल्याण करी रामराया, कल्याण करी रामराया. हे रामराया, तू माझं कल्याण कर. याचा अर्थ माझा प्रपंच चांगला कर असं नव्हे, तर मला याच जन्मामध्ये, याच देहामध्ये हे रामा तुझं मला दर्शन घडू दे, तुझ्याबद्दलचं आत्मज्ञान मला प्राप्त होऊ दे. आणि त्याच्यासाठी हा सारा खटाटोप आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.